चमत्कारी डिटॉक्स पान खरंय की खोटंय? चला आज आपण याच्या खोलात जाऊया. आजकाल सोशल मीडियावर एक दावा खूप फिरतोय नाही का, की फक्त एक पान खा आणि आपलं शरीर आतून पूर्णपणे स्वच्छ होतं. पण खरंच एका पानात एवढी जादू असू शकते का? म्हणजे हा नक्की चमत्कार आहे की मग फक्त एक मार्केटिंग गिमिक? चला तर मग यामागचं सत्य काय आहे, विज्ञान काय म्हणतंय ते आपण समजून घेऊया. सगळ्यात आधी आपण या डिटॉक्स शब्दाचाच अर्थ समजून घेऊया. म्हणजे हा शब्द आजकाल इतका वापरला जातो, पण याचा नेमका अर्थ काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर डिटॉक्स म्हणजे शरीरातले जे काही विषारी किंवा हानिकारक पदार्थ आहेत ना, ते बाहेर काढण्याची एक प्रक्रिया. ही काही जादू नाही, ही एक नैसर्गिक वैज्ञानिक गोष्ट आहे. आणि गंमत म्हणजे काय माहितीये, आपल्याला बाहेरून अशा कोणत्या हॅकची किंवा जादूची गरजच नाहीये. कारण आपल्या शरीरातच एक अशी काय म्हणू एक जबरदस्त स्वतःची डिटॉक्स सिस्टम आहे. हो, आपलं शरीर खूप हुशार आहे. निसर्गानेच आपल्याला एक अशी ऑटोमॅटिक डिटॉक्स सिस्टम दिली आहे, जी 24 तास न थांबता आपलं काम करत असते. आणि ह्या सिस्टमचे खरे सुपरहिरो कोण आहेत माहितीये? ते आहेत आपले महत्वाचे अवयव. आपलं यकृत म्हणजे लिव्हर, आपल्या किडन्या आणि आपली पचनसंस्था. हेच आहेत खरे डिटॉक्स पॉवर हाऊस. मग हे काम चालतं कसं? तर बघा, आपलं लिव्हर आहे ना, ते एका फिल्टरसारखं काम करतं. रक्तामधले सगळे टॉक्सिन्स बाजूला काढतं. आणि मग किडन्या काय करतात, तर तो सगळा कचरा शरीराच्या बाहेर टाकून देतात. किती सोपी आणि प्रभावी सिस्टीम आहे, नाही का? ओके, मग आता त्या चमत्कारी पानाचं काय? चला परत त्या विषयावर येऊया. विज्ञानाच्या नजरेतून बघूया की त्याची खरी भूमिका काय आहे. तो एक सपोर्ट आहे, सोल्युशन नाही. सोशल मीडियावर आपण बघतो कधी तुळस, कधी कडुलिंब, तर कधी कोथिंबिरीसारख्या पानांबद्दल बोललं जातं. ही सगळी पानं आपल्या घरात, आपल्या आजूबाजूला सहज मिळतात. आणि हो, यात काहीतरी तथ्य नक्कीच आहे. या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, अनेक औषधी गुणधर्म असतात. ते आरोग्यासाठी चांगली आहेत, यात काहीच वाद नाही. इथेच तर खरी गंमत आहे. गैरसमज काय आहे की हे पान म्हणजे एक इन्स्टंट डिटॉक्स आहे, खाल्लं की सगळं स्वच्छ. पण सत्य काय आहे, तर ही पानं शरीरासाठी एक हेल्दी सपोर्ट सिस्टम म्हणून काम करतात. ती मदत करतात, पण स्वतःहून काही चमत्कार करत नाहीत. बरं, हे झालं विज्ञानाचं. पण आपली पारंपरिक ज्ञानप्रणाली म्हणजे आयुर्वेद याबद्दल काय म्हणतं तेही बघायला हवं नाही का? आयुर्वेदसुद्धा कधीच असं म्हणत नाही की एकच गोष्ट खा आणि सगळे ठीक होईल. आयुर्वेद एक बॅलन्स्ड अप्रोच ठेवतो, म्हणजे चांगला संतुलित आहार, एक चांगली जीवनशैली आणि या सगळ्याला मदत म्हणून काही औषधी वनस्पती. म्हणजे वनस्पती या संपूर्ण आरोग्याच्या मोठ्या चित्राचा फक्त एक छोटासा भाग आहेत. तर मग आरोग्याचा खरा मार्ग कोणता? चला त्याबद्दल बोलूया. आणि एक गोष्ट इथे पक्की लक्षात ठेवली पाहिजे, आरोग्याच्या बाबतीत ना कोणतेही शॉर्टकट नसतात. मग आपल्या शरीराच्या नैसर्गिक डिटॉक्स सिस्टीमला आपण कशी मदत करू शकतो? याचे काही सोपे, सिद्ध मार्ग आहेत. भरपूर पाणी पिणं, पौष्टिक जेवण करणं, शांत आणि पुरेशी झोप घेणं आणि रोज थोडी तरी शारीरिक हालचाल करणं. बस, याच आहेत खऱ्या डिटॉक्स पद्धती. म्हणजे बघा, अपेक्षा काय असते की एका पानातून आपल्याला झटपट रिझल्ट मिळेल. पण खरं काय आहे, तर रोजच्या चांगल्या निरोगी सवयी त्या सातत्याने पाळणं हेच खरं महत्वाचं आहे. या सगळ्या चर्चेचं सार एका वाक्यात सांगायचं झालं तर ते असं आहे, आरोग्य ही एक सवय आहे, कोणताही तात्पुरता हॅक नाही. हे वाक्य नेहमी लक्षात ठेवा. तर मग जाता जाता एक विचार, अशी कोणती एक चांगली निरोगी सवय आहे जी आजपासूनच सुरू करता येईल? यावर जरा विचार करून बघा.